काँग्रेसची महत्त्वाची मागणी काय होती की आम्हाला स्वातंत्र्यच पाहिजे, आम्हाला दुसरा सुधारणा देऊ नका तुम्ही, आम्हाला डायरेक्ट स्वातंत्र्य द्या, अशी काँग्रेसची मागणी होती. पण या कॅबिनेट मिशननं जी योजना मांडली किंवा प्लॅन दिला त्याच्यामध्ये काय केलं, काँग्रेसचा भारताच्या स्वातंत्र्याचा मुद्दा टाळण्यात आला. तर हे नोआखाली आणि टिप्परा इथं पण काय झालं, धार्मिक दंगली उसळल्या, तिथं पण हिंदूंचा कत्लेआम करण्यात आला. मग नोआखाली आणि टिप्परा इथं ज्या दंगली झाल्या त्या शमवण्यासाठी महात्मा गांधी तिथं गेले आणि महात्मा गांधींनी ह्या दंगली काय केल्या, शमवल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घटना समितीच्या निवडणुकीत मुंबईमध्ये पराभव झाल्यानंतर जोगेंद्रनाथ मंडल यांनीच काय केली, बंगालमधल्या आपल्या जागेचा राजीनामा दिला आणि तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीवर पाठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. माउंटबॅटन योजनेनुसारच माउंटबॅटन यांनी 4 जून 1947ला घोषणा केली की 15 ऑगस्ट 1947 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत ब्रिटिश सरकारमार्फत सत्तेचे हस्तांतरण केले जाईल. विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. व्हेनेटर करिअरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं मनपूर्वक स्वागत. मी प्राध्यापक सचिन सत्रे. विद्यार्थी मित्र हो, या प्लॅटफॉर्मवरती आपण सामान्य ज्ञानविषयक माहिती बघत आहोत. त्या अंतर्गत मी तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास हा विषय शिकवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की भारतातील जवळजवळ सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आधुनिक भारताचा इतिहास या घटकावर प्रश्न हमखास येतात. तर त्या घटकांवरचे सर्व प्रश्न कव्हर होण्यासाठी जी माहिती लागते ती सर्व माहिती आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून देत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या सिरीजमधलं जवळजवळ हे आपलं शेवटचं लेक्चर आहे. यानंतर पण काही लेक्चर्स होतील, पण आजचं आपलं लेक्चर आहे ते आहे स्वातंत्र्याकडे वाटचाल या विषयावर. तर स्वातंत्र्याकडे वाटचाल म्हणजे काय, तर या लेक्चरमध्ये आपण 1946 ते 1947 या दरम्यानच्या घडामोडी बघणार आहोत. तर 1946-47 मधल्या कोणत्या घडामोडी, तर पहिली गोष्ट म्हणजे त्रिमंत्री योजना किंवा ज्याला कॅबिनेट मिशन प्लॅन असं म्हटलं जातं. कॅबिनेट मिशन प्लॅन किंवा त्रिमंत्री योजना. त्यानंतर याच दरम्यान 1946ला स्थापन झालेलं हंगामी सरकार किंवा अंतरिम सरकार ज्याला म्हटलं जातं ते. त्यानंतर माउंटबॅटन योजना म्हणजे माउंटबॅटन प्लॅन. आणि त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आणि भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं, तो स्वातंत्र्याचा दिवस कसा होता, याच्याविषयी इथपर्यंत सगळी माहिती या लेक्चरमधून आपण घेणार आहोत. आणि याच्यावर हमखास प्रश्न येतात या शेवटच्या मुद्द्यावर. त्यामुळे हे लेक्चर अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत इंटरेस्टिंग असं होणार आहे. तर चला करूया सुरुवात आजच्या लेक्चरला. पहिल्यांदा आपण बघणार आहोत त्रिमंत्री योजना. त्रिमंत्री योजना हे मराठीमधून आपण परीक्षेत येताना बऱ्याच वेळा हा शब्द येतो, त्रिमंत्री योजना. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कॅबिनेट मिशन प्लॅन. त्रिमंत्री योजना म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कॅबिनेट मिशन प्लॅन. तर याला कॅबिनेट मिशन प्लॅन का म्हणतात किंवा त्रिमंत्री योजना का म्हणतात, तर हे कॅबिनेट मिशन जे होतं ते 3 मंत्र्यांचं होतं. त्यामध्ये 3 मंत्री होते म्हणून त्याला त्रिमंत्री म्हणतात. पण हे 3 मंत्री कुठले होते, तर इंग्लंडच्या पार्लमेंटमधले 3 मंत्री होते म्हणून त्याला त्रिमंत्री म्हणतात. आणि ते मंत्री होते कॅबिनेट मंत्री. ते जे सगळे मंत्री होते ते कसे होते, कॅबिनेट मंत्री होते म्हणून त्याला कॅबिनेट मिशन प्लॅन असं सुद्धा म्हटलं जातं. तर याची बघा पार्श्वभूमी बघूया. कॅबिनेट मिशन प्लॅनची आपण काय करूया, पार्श्वभूमी बघूया. तर 1945लाच काय झालं, तर दुसरं महायुद्ध संपलं. ॲक्च्युली कधी, ऑगस्टमध्ये दुसरं महायुद्ध संपलं. तर त्याच्या आधीच जुलै 1945ला काय झालं, तर इंग्लंडमध्ये सत्ता बदल झाला आणि मजूर पक्षाचं क्लेमेंट ॲटली हे पंतप्रधान झाले. मजूर पक्षाचे कोण, क्लेमेंट ॲटली हे पंतप्रधान झाले. मजूर पक्ष म्हणजेच काय, लेबर पार्टीचे क्लेमेंट ॲटली हे पंतप्रधानपदी आले. आणि त्यांच्या हे लक्षात आलं होतं 1945-46 पर्यंत त्यांच्या हे लक्षात आलं होतं भारतात होणारी वेगवेगळी आंदोलनं, त्यानंतर जागतिक परिस्थिती, या सगळ्यांचा विचार केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं होतं की भारताला आता स्वातंत्र्य देण्याशिवाय आपल्याकडं पर्याय नाही. मग त्या अनुषंगानं भारताला सुधारणांचा पुढला हप्ता देण्यासाठी किंवा भारताला नवीन राज्यघटना कशी तयार होईल या संदर्भातली पुढली योजना देण्यासाठी क्लेमेंट ॲटलीनीच काय केलं,
तर एक मिशन भारतात पाठवलं. त्या मिशनलाच आपण काय म्हणतो, कॅबिनेट मिशन असं म्हणतो. तर क्लेमेंट ॲटली हे पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळातीलच हे 3 मंत्री होते. तर बघा 19 फेब्रुवारी 1946, 19 फेब्रुवारी 1946ला कॅबिनेट मिशनची लॉर्ड सभागृहात घोषणा झाली. ती घोषणा कोणी केली, तर सर पेथिक लॉरेन्स यांनी केली. सर पेथिक लॉरेन्स हे कोण होते, भारत मंत्री होते. हे होते भारत मंत्री. बघा 19 फेब्रुवारी 1946ला कॅबिनेट मिशनची लॉर्ड सभागृहात घोषणा कोणी केली, सर पेथिक लॉरेन्स यांनी केली. आणि पेथिक लॉरेन्स हे त्यावेळेस भारत मंत्री होते. तर कॅबिनेट मिशनची घोषणा क्लेमेंट ॲटलीने केलेली नाही, पंतप्रधानांनी केलेली नाही, तर भारत मंत्र्याने केली. ती म्हणजे सर पेथिक लॉरेन्स यांनी केली. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हे कॅबिनेट मिशन जे होतं ते होतं 3 मंत्र्यांचं मिळून. कॅबिनेट मिशन होतं 3 कॅबिनेट मंत्र्यांचं मिळून. तर या कॅबिनेट मिशनमध्ये कोण कोण येत होतं हे आपण बघणं गरजेचं आहे. तर त्यातले पहिली व्यक्ती होते ते म्हणजे पेथिक लॉरेन्स. पेथिक लॉरेन्स हे पहिले व्यक्ती होते. ते कोण होते, भारत मंत्री तर होतेच, पण त्याचबरोबर हे कॅबिनेट मिशनचे ते प्रमुख होते. कॅबिनेट मिशनचे प्रमुख किंवा अध्यक्ष कोण होते, तर सर पेथिक लॉरेन्स. सर पेथिक लॉरेन्स हेच कोण होते, तर कॅबिनेट मिशनचे प्रमुख किंवा अध्यक्ष होते. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले इतर सदस्य होते ते म्हणजे स्टॅफर्ड क्रिप्स आणि दुसरं A.V. अलेक्झांडर आणि स्टॅफर्ड क्रिप्स हे दुसरे 2 सदस्य कॅबिनेट मिशनमध्ये होते. तर कॅबिनेट मिशन विषयी एवढी माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा तर कॅबिनेट मिशन भारतात एक भारतीयांना नवीन सुधारणा देण्यासाठी भारतात येणार होतं. तर हे कॅबिनेट मिशन भारतात आलं कधी, 24 मार्च 1946ला. 24 मार्च 1946ला कॅबिनेट मिशन दिल्लीत पोहोचलं. कॅबिनेट मिशन दिल्लीमध्ये पोहोचलं. त्यानंतर दिल्लीत पोहोचल्यानंतर तिथून पुढं काय झालं, तर 5 मे बघा 5 मे ते 12 मे 5 मे ते 12 मे 1946 दरम्यान यानं काय केलं, ह्या कॅबिनेट मिशननं काय केलं, तर सिमला या ठिकाणी काय केलं, भारतातील विविध पक्षांशी दीर्घ चर्चा केली. बघा कॅबिनेट मिशननं 5 मे ते 12 मे या दरम्यान सिमला या ठिकाणी काय केलं, तर भारतातील विविध पक्षांशी दीर्घ चर्चा केली. तर ही तारखा बघा कशा आहेत महत्त्वाच्या. 5 मे ते 12 मे 5 मे ते 12 मे हा म्हणजे काय, मे महिना हा उन्हाळ्याचा महिना असतो आणि उन्हाळ्याच्या दिवसात भारताची राजधानी ही दिल्लीवरून सिमल्याला शिफ्ट व्हायची इंग्रजांच्या काळात. कारण इंग्रजांना प्रचंड उन्हाळा किंवा उकाडा सहन होत नव्हता. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात दिल्लीवरून राजधानी कुठे शिफ्ट व्हायची, सिमला या ठिकाणी शिफ्ट व्हायची. त्यामुळे मे महिन्यातच काय केलं, कॅबिनेट मिशननं सिमला या ठिकाणी भारतातील विविध जे राजकीय पक्ष होते, ते भारतीय विविध राजकीय पक्ष कोणते होते, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर होतीच, मुस्लिम लीग होता, भारतीय कम्युनिस्ट पार्टी होती, असे जे काय पक्ष होते त्या पक्षांची काय केली, त्यांनी दीर्घ चर्चा केली या कालावधीत. आणि त्या चर्चेच्या आधारेच काय केलं, तर 16 मे 1946ला कॅबिनेट मिशननं काय केलं, आपला प्लॅन जाहीर केला. प्लॅन म्हणजेच काय केला, त्रिमंत्री योजना जाहीर केली. त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन प्लॅन जाहीर कधी झाला, 16 मे 1946ला. बघा 16 मे 1946ला कॅबिनेट मिशन प्लॅन जाहीर झाला किंवा त्रिमंत्री योजना जाहीर झाली. तर मुद्दा लक्षात घ्या, 24 मार्च 1946ला कॅबिनेट मिशन भारतात आलं, म्हणजे दिल्लीमध्ये आलं विमानानं. 24 मार्च 1946ला कॅबिनेट मिशन दिल्लीला आलं आणि 16 मे 1946ला काय केलं, त्याने आपला प्लॅन जाहीर केला की आपली योजना जाहीर केली. आणि योजना जी त्यांनी जाहीर केली, या योजनेत काय केलं बघा, 16 मे 1946ला कॅबिनेट मिशननं जे आपला प्लॅन जाहीर केला किंवा त्रिमंत्री योजना जाहीर केली, त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, काँग्रेसचा भारताच्या स्वातंत्र्याचा मुद्दा टाळला. काँग्रेसची महत्त्वाची मागणी काय होती, की आम्हाला स्वातंत्र्यच पाहिजे, आम्हाला दुसरा सुधारणा देऊ नका तुम्ही, आम्हाला डायरेक्ट स्वातंत्र्य द्या, अशी काँग्रेसची मागणी होती. पण या कॅबिनेट मिशननं जी योजना मांडली किंवा प्लॅन दिला, त्याच्यामध्ये काय केलं, काँग्रेसचा भारताच्या स्वातंत्र्याचा मुद्दा टाळण्यात आला. तसेच काय करण्यात आलं, तर मुस्लिम लीगची पाकिस्तानची मागणी सुद्धा फेटाळण्यात आली. मुस्लिम लीगनं काय केलं होतं, स्वतंत्र पाकिस्तानची मागणी जी केली होती ती सुद्धा मागणी अस्वीकृत करण्यात आली किंवा फेटाळण्यात आली. तर बघा त्यानंतर
त्रिमंत्री जी योजना होती किंवा कॅबिनेट मिशन प्लॅन होता, याच्यामध्ये काय काय तरतुदी होत्या या आपण तरतुदी बघूया. तर याच्यामध्ये पहिली तरतूद होती काय, भारतातील संस्थाने व प्रांत यांचे मिळून संघ राज्य स्थापन करण्यात येईल. बघा, भारतातील संस्थाने व प्रांत यांचे मिळून काय स्थापन करण्यात येईल, संघराज्य स्थापन करण्यात येईल. ही पहिली तरतूद होती. दुसरी तरतूद होती ती म्हणजे प्रांतांचे 3 गट तयार करण्यात येतील. बघा, त्रिमंत्री योजनेतच काय करण्यात आलं, भारतातील प्रांतांचे 3 गट तयार करण्यात आले. त्यामधले पहिला गट होता तो बहुसंख्य हिंदू ज्या प्रांतात राहतात त्या प्रांतांचा पहिला गट होता. तर त्यामध्ये काय होतं, हिंदू बहुल प्रांतांचा, म्हणजे ज्या प्रांतांमध्ये हिंदूंची संख्या जास्त आहे अशा प्रांतांचा. तर ते प्रांत कोणते होते, तर बिहार, ओरिसा, संयुक्त प्रांत म्हणजे युनायटेड प्रोव्हिन्सीज म्हणजे सध्याचा उत्तर प्रदेशचा भाग. त्यानंतर मध्य प्रांत, मुंबई प्रांत आणि मद्रास प्रांत. तर हे प्रांत काय होते, हिंदू बहुल होते. हे जे प्रांत आहेत ते कोणाचे होते, तर गव्हर्नरांचे प्रांत होते हे प्रांत. त्याचबरोबर चीफ कमिशनरांचे अजून काय प्रांत होते जिथं हिंदूंची संख्या जास्त होती. चीफ कमिशनरांचे असे काय प्रांत होते जिथे हिंदूंची संख्या जास्त होती, त्यांचा पण ह्या गट अ मध्ये समावेश होता. ते म्हणजे दिल्ली हा चीफ कमिशनरचा प्रांत होता. अजमेर मारवाड हा पण चीफ कमिशनरचा प्रांत होता. आणि कुर्ग हा सुद्धा चीफ कमिशनरचा प्रांत होता. तर असे अ गटामध्ये हे प्रांत येत होते. हिंदू बहुसंख्य प्रांत अ गटात येत होते. ब गटामध्ये मुस्लिम बहुसंख्य प्रांत येत होते. त्यामध्ये कोणता आहे, वायव्य सरहद प्रांत, पंजाब, सिंध आणि चीफ कमिशनरचा एक प्रांत होता तो म्हणजे बलुचिस्तान. बघा, मुस्लिम बहुसंख्य प्रांत कोणता होता, वायव्य सरहद प्रांत, पंजाब आणि सिंध हे गव्हर्नरांचे प्रांत होते. तर चीफ कमिशनरचा प्रांत कोणता होता, बलुचिस्तान. हा बलुचिस्तान सध्या पाकिस्तानमध्ये आहे. मुद्दा लक्षात घ्या, याच्यामध्ये पंजाब जरी दिसत असला तरी पंजाब मध्ये शिखांची संख्या पण मोठ्या प्रमाणावर होती, पण शिखांपेक्षा मुस्लिमांची संख्या जास्त होती. कारण हा पंजाब आहे तो स्वातंत्र्यपूर्व काळातील पंजाब आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील पंजाब हा अर्धा भारतामध्ये आणि अर्धा पाकिस्तानमध्ये यायचा. सध्या पण पंजाब हा पाकिस्तानमध्ये एक राज्य आहे आणि भारतामध्ये एक राज्य आहे. तर पाकिस्तानमधला पण पंजाबचा भाग आणि भारतातील पंजाबचा भाग, याच्यामुळे काय होतं, इथं या पंजाब प्रांतात मुस्लिमांची संख्या जादा होती आणि दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या होती शिखांची. त्यानंतर तिसरा एक गट तयार केला होता तो म्हणजे हा पण मुस्लिम बहुसंख्य होता, पण ते इतर प्रांत होते. मुस्लिम बहुसंख्य असणारे इतर प्रांत होते. त्यामध्ये बंगाल आणि आसाम असे 3 गट तयार केले होते. प्रांतांचे किती गट तयार केले होते, 3 गट तयार केलेले होते कॅबिनेट मिशननं. आता बघूया या 3 गटांमधूनच अजून पुढे काय मुद्दे येत आहेत बघूया. तर हे जे वरती 3 गट तयार केलेले होते ते 3 गट कशासाठी तयार केले होते हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. पाठीमागच मी तुम्हाला सांगतो. हे जे 3 गट तयार केले होते ते कशासाठी तयार केले होते, तर ह्या 3 गटांनी मिळून काय करायचं होतं, आपापल्या गटासाठी पहिल्यांदा प्रत्येक प्रांतानं, मुद्दा लक्षात घ्या, यातला जो प्रत्येक प्रांत आहे, बिहार, ओरिसा संयुक्त प्रांत किंवा वायव्य सरहद प्रांत, पंजाब, सिंध किंवा बंगाल, आसाम, यातल्या प्रत्येक प्रांतानं काय करायचं होतं, पहिल्यांदा स्वतःच्या प्रांतासाठी घटना तयार करायची होती. म्हणजे स्वतःच्या प्रांतासाठी राज्य घटना तयार करायची होती. ती प्रत्येक प्रांताने केली की त्यानंतर मग काय करायचं होतं, ह्या सगळ्या प्रांतांनी मिळून आपापल्या प्रांतांसाठी घटना तयार केल्या की त्यानंतर मग प्रत्येक गटानं आपल्या गटासाठी राज्यघटना तयार करायची होती. पहिल्यांदा प्रांतानं राज्यघटना तयार करायची, नंतर या प्रत्येक गटानं राज्यघटना तयार करायची आणि या सगळ्या गटांच्या राज्यघटना झाल्या की मग संपूर्ण देशाची राज्यघटना तयार करायची. असं या कॅबिनेट मिशनमध्ये तरतूद होती. तर तीच माहिती मी इथं दिली आहे. तिसरा हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये दिले की पाठीमागं सांगितलेले जे 3 गटातील प्रांत आहेत त्यांनी प्रथम स्वतःसाठी संविधान तयार करायचे होते. त्यानंतर 3 गटांनी एकत्रितरित्या केंद्र संविधान तयार करायचे होते, अशी ती तरतूद होती. त्यानंतर बघा, भारतातील मुख्य राजकीय पक्षांनी काय करायचं होतं, तर अंतरिम सरकार किंवा हंगामी सरकार स्थापन करावे अशी पण तरतूद कॅबिनेट मिशनमध्ये होती. तर भारतातील मुख्य जे राजकीय पक्ष होते त्यांनी मिळून काय करायचं होतं, तर अंतरिम सरकार स्थापन करायचं होतं, म्हणजेच हंगामी सरकार स्थापन करायचं अशी तरतूद पण कॅबिनेट मिशन प्लॅनमध्येच होती.
मग या कॅबिनेट मिशन प्लॅनला स्वीकृती कशी मिळाली, कोणी कोणी स्वीकृती दिली, तर बघा मुस्लिम लीगनं पण स्वीकृती दिली आणि काँग्रेसनं पण स्वीकृती दिली. कॅबिनेट मिशन प्लॅनला मुस्लिम लीगनं पण स्वीकारलं आणि काँग्रेसनं पण स्वीकारलं, पण मुस्लिम लीगनं काँग्रेसच्या आधी स्वीकारलं. मुस्लिम लीगनं कॅबिनेट मिशन प्लॅन कधी स्वीकारला, 6 जून 1946ला. मुस्लिम लीगनं कॅबिनेट मिशन प्लॅन स्वीकारला 6 जून 1946ला. तर काँग्रेसनं हा कॅबिनेट मिशन प्लॅन स्वीकारला 25 जून 1946ला. 25 जून 1946ला. आता बघा 25 जूनला काँग्रेसनं हा प्लॅन स्वीकारला. त्यानंतर लगेच जुलैमध्ये काय झालं, तर जुलै 1946मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅननुसार घटना समितीच्या निवडणुका झाल्या. घटना समितीसाठी निवडणुका झाल्या. कारण कॅबिनेट मिशन प्लॅन आला होता कशासाठी, तर भारताला नवीन कायदा द्यायचा होता, नवीन राज्यघटना कशी देता येईल याच्यावर विचार करण्यासाठी आला होता. मग राज्यघटना कशी तयार केली जाईल यासाठी पण तरतुदी या कॅबिनेट मिशन प्लॅनमध्येच होत्या. तर बघा जुलै 1946मध्ये काय झालं, कॅबिनेट मिशन प्लॅननुसार घटना समितीच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांमध्ये घटना समितीच्या ज्या निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकांमध्ये घटना समितीवर कोणाचं वर्चस्व आलं, तर काँग्रेसचं बहुमत निर्माण झालं. घटना समितीवर काँग्रेसचं बहुमत निर्माण झालं. बघा जुलै 1946ला ह्या कॅबिनेट मिशन प्लॅननुसारच काय झालं, घटना समितीच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये घटना समितीवर काँग्रेसचं बहुमत निर्माण झालं. मग काँग्रेसचं इथं बहुमत निर्माण झाल्यामुळं काय झालं, तर 29 जुलै 1946ला काँग्रेसचे बहुमत पाहून मुस्लिम लीगनं काय केलं, त्रिमंत्री योजना फेटाळली. बघा 29 जुलै 1946ला मुस्लिम लीगनं काय केलं, तर त्रिमंत्री योजना फेटाळली. हे मुद्दा लक्षात घ्या. तर बघा मुस्लिम लीगनं सुरुवातीला 6 जूनला ही योजना स्वीकारलेली होती. मुस्लिम लीगनं काय केलं होतं, 6 जून 1946लाच त्रिमंत्री योजना स्वीकारलेली होती. पण पुढं त्या कॅबिनेट मिशननुसार ज्या घटना समितीच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला बहुमत प्राप्त झाल्यानंतर मुस्लिम लीगनं काय केलं, त्रिमंत्री योजना 29 जुलै 1946ला फेटाळली. आता 29 जुलै 1946ला मुस्लिम लीगनं काय केलं, तर त्रिमंत्री योजना फेटाळली आणि काय केलं, या त्रिमंत्री योजनेत जे सहभागी लोक होते त्यांना आणि काँग्रेसला त्यांनी दोष देऊन काय केलं, तर 16 ऑगस्ट 1946 प्रत्यक्ष कृती दिन साजरा करायचं ठरवलं. 16 ऑगस्ट 1946ला काय ठरवलं, मुस्लिम लीगचा प्रत्यक्ष कृती दिन साजरा करायचं ठरवलं. म्हणजे 29 जुलैलाच हे ठरवलं. 29 जुलैलाच काँग्रेसचं बहुमत बघून मुस्लिम लीगनं काय केलं, तर त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन प्लॅन तर फेटाळलाच, त्याचबरोबर स्वतंत्र पाकिस्तान बनवण्यासाठी, स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती करण्यासाठी काय केलं, 16 ऑगस्ट 1946ला प्रत्यक्ष कृती दिन साजरा करायचं त्यांनी ठरवलं. प्रत्यक्ष कृती दिन साजरा करायचं ठरवलं आणि प्रत्यक्ष कृती दिनाचा उद्देश काय होता, तर पाकिस्तानची निर्मिती. प्रत्यक्ष कृती दिनाचा उद्देश काय होता, पाकिस्तानची निर्मिती. मग या दिवशी काय झालं बघा, 16 ऑगस्ट 1946 या दिवशी काय झालं, बंगाल प्रांतात 7,000 हिंदूंची हत्या करण्यात आली. प्रत्यक्ष कृती दिन म्हणजे काय करायचं, ह्या हिंदूंना कापायचं आणि आपलं स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र बनवायचं. मग त्यात पहिल्या दिवशी काय झालं, तर बंगाल प्रांतात, इथं मुद्दा लक्षात घ्या, बंगाल प्रांतात मुस्लिमांची संख्या भरपूर होती, कारण सध्याचा बांगलादेश आहे तो पण बंगाल प्रांतात येत होता. तर तिथं काय झालं, मुस्लिमांनी 7,000 हिंदूंची हत्या केली. 7,000 हिंदूंची हत्या केली. आता इथं मुद्दाम लक्षात घ्या, हे बंगाल प्रांतातच काय झालं, तर तिथं पहिला मुद्दा मुस्लिमांची संख्या जास्त असणं आणि दुसरा मुद्दा या बंगाल प्रांतामध्ये काय होतं, तर मुस्लिम लीगचं सरकार होतं. बंगाल प्रांतामध्ये मुस्लिम लीगचं सरकार होतं. त्यामुळं त्या सरकारच्याच परवानगीनं, सरकारच्या संमतीनं तिथल्या मुस्लिमांनी काय केलं, 7,000 हिंदूंची हत्या केली. मग इथं 7,000 हिंदूंची हत्या झाल्यानंतर याचे पडसाद भारतातल्या इतर ठिकाणी उमटले. मग इतर ठिकाणी म्हणजे कुठे, उत्तर प्रदेश, बिहार या भागात उतरले आणि सर्वात भयंकर प्रतिसाद उमटले कुठं, बिहार प्रांतात. आणि बिहारमध्ये काय झालं, तर बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिमांची कत्तल करण्यात आली. इथल्या कत्तल जे 7,000 जणांची कत्तल झालेल्याच्या बातम्या बिहारमध्ये आल्यानंतर बिहारमधल्या हिंदूंनी काय केलं, त्या भागातल्या मुस्लिमांची भयंकर कत्तल केली. मग त्या बिहारमध्ये मुस्लिमांची कत्तल झाल्यानंतर
पुढं मग बंगालमध्ये काय झालं तर नोआखली नावाचं एक ठिकाण आहे. नोआखली आणि टिप्पराह, बंगाल प्रांतात नोआखली आणि टिप्पराह इथं काय झालं तर मुस्लिमांनी हिंदूंचा कत्लेआम केला. म्हणजे दिसल तर हिंदूला कापायचं असं बंगालमध्ये झालं. कारण तसंच अवस्था बिहारमध्ये हिंदूंनी मुस्लिमांची केली होती. सुरुवात बंगाल प्रांतात झालं 7,000 हिंदूंच्या हत्येनं. तर हे नोआखली आणि टिप्परा इथं पण काय झालं धार्मिक दंगली उसळल्या, तिथं पण हिंदूंचा कत्लेआम करण्यात आला. मग नोआखली आणि टिप्परा इथं ज्या दंगली झाल्या त्या शमवण्यासाठी महात्मा गांधी तिथं गेले आणि महात्मा गांधींनी ह्या दंगली काय केल्या शमवल्या. महात्मा गांधींनी या इथल्या ह्या दंगली शमवण्याचं काम केलं. मग पुढे आता बघा हंगामी सरकार. या दरम्यान तिथं बंगालमध्ये दंगली सुरू होत्याच, त्या दरम्यानच काय झालं तर हंगामी सरकार किंवा अंतरिम सरकार भारतात अस्तित्वात आलं. तर हंगामी सरकार हे कशानुसार अस्तित्वात आले हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हंगामी सरकार हे अस्तित्वात आलं कॅबिनेट मिशन प्लॅननुसार. कॅबिनेट मिशन प्लॅन जो होता त्या प्लॅनमध्येच एक तरतूद होती की हंगामी सरकारची निर्मिती करण्यात यावी. पण कॅबिनेट मिशनचे जे सदस्य आहेत ते भारतात असेपर्यंत हंगामी सरकार स्थापन झालं नाही. ते भारतातून इंग्लंडला परतले, त्यानंतर मग हे हंगामी सरकार स्थापन झालं. ते स्थापन झालं कधी 2 सप्टेंबर 1946ला. हंगामी सरकार किंवा अंतरिम सरकार स्थापन झालं कधी 2 सप्टेंबर 1946ला. आणि 2 सप्टेंबर 1946 या दिवशी काय झालं पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या 12 सदस्यांची सरकार अस्तित्वात आली. बघा 2 सप्टेंबर 1946ला फक्त कोणी सरकार स्थापन केलं काँग्रेसच्या सदस्यांनीच सरकार स्थापन केलं. कारण कॅबिनेट मिशनवर आधी तर मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकला होता. त्यामुळे मुस्लिम लीगनं काय ठरवलं की ह्या सरकारमध्ये आपण सहभागीच व्हायचं नाही, या सरकारमध्ये सहभागी व्हायचं नाही. त्यामुळे 2 सप्टेंबर 1946ला फक्त काँग्रेसच्या 12 सदस्यांनी काय केलं सरकार स्थापन केलं आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं पंडित नेहरूंनी केलं. पण पुढं त्यानंतर काय झालं 26 ऑक्टोबर बघा 26 ऑक्टोबर 1946 त्यानंतर 26 ऑक्टोबर 1946ला मुस्लिम लीगच्या 5 सदस्यांचा अंतरिम सरकारमध्ये समावेश झाला. 26 ऑक्टोबर 1946ला मुस्लिम लीगच्या 5 सदस्यांचा अंतरिम सरकारमध्ये समावेश झाला. सुरुवातीला ते नव्हते पण नंतर हे आले. कशामुळे आले तर मुस्लिमांच्या हितरक्षणासाठी. मुस्लिम लीगच्या 5 सदस्यांनी अंतरिम सरकारमध्ये सहभाग घेतला. तर इथं मुद्दा लक्षात घ्या, मुस्लिम लीगच्या असं लक्षात आलं की आपण जर सरकारमध्ये सहभागी नाही झालो तर काँग्रेस ही काय करेल त्याच्या मर्जीप्रमाणे निर्णय घेईल. मुस्लिमांच्यासाठी कोणते निर्णय होणार नाहीत. मग मुस्लिमांसाठी निर्णय व्हायचे जर असतील तर आपण सरकारमध्ये सहभागी झालं पाहिजे असा विचार करून 26 ऑक्टोबर 1946ला मुस्लिम लीगच्या 5 सदस्यांनी अंतरिम सरकारमध्ये प्रवेश केला. आता अंतरिम सरकारची रचना आपण थोडक्यात फक्त बघूया, ज्यादा काय आपल्याला परिषद दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. तर बघा अंतरिम सरकारची रचना. तर यामध्ये अंतरिम सरकारचे अध्यक्ष कोण होते व्हाईसरॉय हे कोण होते अंतरिम सरकारचे अध्यक्ष होते. पण हे अध्यक्ष कसे होते नामधारी होते. अंतरिम सरकारचे अध्यक्ष कोण होते व्हाईसरॉय आणि व्हाईसरॉय असायचे नामधारी असायचे. आणि त्यावेळेस 2 सप्टेंबर 1946ला व्हाईसरॉय होते कोण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ते व्हाईसरॉय होते लॉर्ड वेव्हेल हे कोण होते ते व्हाईसरॉय होते. ते कोणते नामधारी प्रमुख असणार होते अंतरिम सरकारमध्ये. आणि अंतरिम सरकारचे उपाध्यक्ष असणार होते पंतप्रधान. अंतरिम सरकारचे उपाध्यक्ष असणार होते पंतप्रधान आणि पंतप्रधान होते कोण पंडित नेहरू. अंतरिम सरकारमध्ये पंतप्रधान कोण होते पंडित नेहरू होते. आणि उपाध्यक्ष म्हणजेच पंतप्रधान हेच कोण होते तर वास्तविक प्रमुख होते. अध्यक्ष हे नामधारी प्रमुख होते, अंतरिम सरकारचे नामधारी अध्यक्ष होते. पण पंतप्रधान हे कोण होते वास्तविक प्रमुख होते. आता अंतरिम सरकारमधील इतर मंत्री कोण कोण होते बघा. अंतरिम सरकारमध्ये किंवा हंगामी सरकारमधील इतर मंत्री कोण कोण होते तर यातल्या काही महत्त्वाच्या मंत्र्यांची फक्त आपण नावं बघूया. तसे अंतरिम सरकारमध्ये मुस्लिम लीगचे 5 सदस्य सहभागी झाल्यानंतर एकूण मंत्री किती झाले होते तर 14 झाले होते. एकूण मंत्री झाले होते 14.
पण त्याच्यामधल्या फक्त आपण 4 जणांचीच माहिती घेऊया. इतरांची माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर इंटरनेटवरती लिस्ट सापडेल, पण तेवढी माहिती बघण्याची काय आवश्यकता नाही. एवढी फक्त माहिती बघितली तरी बऱ्यापैकी तुम्हाला प्रश्न सुटतील. तर या अंतरिम सरकारमध्ये गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल. गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल. संरक्षण मंत्री होते बलदेव सिंग. संरक्षण मंत्री होते बलदेव सिंग. तर हे गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री होते ते दोघेही होते काँग्रेसचे. तर वित्त मंत्री होते लियाकत अली खान. वित्त मंत्री कोण होते? लियाकत अली खान. आणि कायदा मंत्री होते जोगेंद्रनाथ मंडल. बघा, वित्त मंत्री किंवा अर्थमंत्री आपण ज्यांना म्हणतो, म्हणजे इंग्लिशमध्ये ज्यांना फायनान्स मिनिस्टर म्हटलं जातं, ते होते लियाकत अली खान. आणि कायदा मंत्री होते जोगेंद्रनाथ मंडल. तर या दोघांचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. वित्त मंत्री आणि कायदा मंत्री हे दोघेही होते कोण? मुस्लिम लीगचेच होते. वित्त मंत्री असणारे लियाकत अली खान हे मुस्लिम लीगचे होते. कायदा मंत्री होते जोगेंद्रनाथ मंडल, हे सुद्धा कोण होते? तर मुस्लिम लीगचेच होते. तर हे जोगेंद्रनाथ मंडल आहे ते मुस्लिम लीगचे असले तरी ते होते कुणाचे? मागासवर्गीयांचे प्रतिनिधी होते. मुस्लिम लीगचेच पण मागासवर्गीयांचे प्रतिनिधी म्हणजे कोणाचे? तर दलितांचे प्रतिनिधी होते. आणि हे जे जोगेंद्रनाथ मंडल आहेत यांनीच पुढे जाऊन काय केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घटना समितीच्या निवडणुकीत मुंबईमध्ये पराभव झाल्यानंतर जोगेंद्रनाथ मंडल यांनीच काय केली? बंगालमधल्या आपल्या जागेचा राजीनामा दिला आणि तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीवर पाठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण तो भाग नंतर काय झाला? बांगलादेशात गेल्यामुळं आंबेडकरांना भारतातूनच घटनेवर जावं लागलं. तर हे जोगेंद्रनाथ मंडल. तर हे अंतरिम सरकार आल्यानंतर पुढे बघा, अंतरिम सरकार आल्यानंतर 20 फेब्रुवारी 1947 ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी एक घोषणा केली. 20 फेब्रुवारी 1947 ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी एक घोषणा केली की ब्रिटिश साम्राटाचे सरकार, ब्रिटिश सम्राट भारतावर जे ब्रिटिशांचं सरकार होतं ते सरकार, ब्रिटिश सम्राटाचे सरकार जून 1948 पर्यंत सार्वभौम सत्ता भारतीयांकडे सोपवेल. म्हणजे बघा, 20 फेब्रुवारी 1947 क्लेमेंट ॲटलीने महत्वाची घोषणा काय केली की जून 1948 पर्यंत भारताला स्वातंत्र्य दिलं जाईल. जून 1948 पर्यंत भारताला स्वातंत्र्य दिलं. या वाक्याचा अर्थ काय आहे की जून 1948 पर्यंत भारताला स्वातंत्र्य दिलं जाईल. तर त्याचं वाक्य काय होतं की ब्रिटिश सम्राटाचे सरकार जून 1948 पर्यंत सार्वभौम सत्ता भारतीयांकडे सोपवेल. आता बघा, ही डिकी बर्ड योजना, या योजनेलाच काय म्हटलं जातं तर बाल्कन प्लॅन. आता याला बाल्कन प्लॅन का म्हटलं जातं हे पण मी तुम्हाला सांगतो. यालाच बाल्कन प्लॅन असं म्हटलं जातं. तरी डिकी बर्ड योजना आहे ते योजनेची संकल्पना होती दोघांची, एक लॉर्ड माउंटबॅटन आणि दुसरे व्ही पी मेनन आणि लॉर्ड माउंटबॅटन यांची ही योजना होती डिकी बर्ड योजना. यांच्या ही कल्पना होती. तर व्ही पी मेनन हे जे होते ते ICS ऑफिसर होते. भारतातले एक सुपर क्लास 1 ऑफिसर होते व्ही पी मेनन. त्यांचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत शेवटच्या टप्प्यात त्यांचंही योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. तर योजना काय होती बघा, डिकी बर्ड योजना काय होती तर या योजनेमध्ये काय होतं की प्रथम प्रांत स्वतंत्र होती. प्रथम कुणाला स्वतंत्र करायचं? प्रांतांना स्वतंत्र करायचं व नंतर ते संविधान सभेत सामील व्हायचे की नाही ते ठरवतील. बघा, डिकी बर्ड योजनेत काय सांगितलं होतं की पहिल्यांदा प्रांत स्वतंत्र होतील व नंतर ते काय करतील? संविधान सभेत सामील व्हायचं का नाही ते ठरवतील. पण याच्यामुळे खूप गोंधळ होणार होता. इथं जर पहिल्यांदा प्रांत स्वतंत्र झाले असते तर त्यांचं एकसंध भारत हा देश तयारच झाला नसता. छोटे छोटे प्रांतांचे देश तयार झाले असते. त्यामुळे या योजनेला काय केलं? नेहरूंनी ही योजना फेटाळली. कारण यामुळे काय होणार होतं? भारताचे बाल्कनायझेशन होणार होते. बाल्कनायझेशन म्हणजे भारताचे छोटे छोटे तुकडे होणार होते. बाल्कनायझेशन म्हणजे भारताचे छोटे छोटे तुकडे होणार होते. त्यामुळं नेहरूंनी ही योजना नाकारली आणि या योजनेनुसार काय होतं? भारताचे छोटे बाल्कन प्रदेश म्हणून जसं आहे त्या बाल्कन प्रदेशात जसं वेगवेगळे प्रांतांचे वेगवेगळे तुकडे झाले तसे भारतात झाले असते. म्हणून या योजनेचं दुसरं नाव काय आहे? बाल्कन प्लॅन. या योजनेचं दुसरं नाव बाल्कन प्लॅन. पण बाल्कन प्लॅन हे
पंडित नेहरूंनी त्याला चिडून दिलेलं नाव आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण बघणार आहोत माउंट बॅटन योजना किंवा माउंट बॅटन प्लॅन. तर माउंट बॅटन कोण होते आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर माउंट बॅटन होते त्यावेळचे भारताचे व्हाईसरॉय. लॉर्ड वेव्हेल यांच्यानंतर माउंट बॅटन यांना इंग्रज सरकारनं पाठवलं भारतात. कशासाठी? तर भारतीयांच्या सोबत स्वातंत्र्य देण्यासाठी वाटाघाटी करायला, म्हणजे भारतीयांना स्वातंत्र्य द्यायचं या उद्देशानंच माउंट बॅटन यांना पाठवलं आणि त्या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी माउंट बॅटन यांनी घडवल्या. तर लॉर्ड माउंट बॅटन यांची जी योजना आहे त्या योजनेचं दुसरं नाव आहे 3 जूनची योजना. लॉर्ड माउंट बॅटन यांची जी योजना आहे त्या योजनेचं दुसरं नाव आहे 3 जूनची योजना. कारण ही योजना जाहीर केली होती 3 जून या दिवशी, 3 जून 1947 या दिवशी. बघा, 3 जून 1947 या दिवशी माउंट बॅटन योजना जाहीर झाली होती, त्यामुळे तिला 3 जूनची योजना असं म्हणतात. तर ही जी माउंट बॅटन योजना होती, या माउंट बॅटन योजनेच्या आधारावरच भारताला काय झालं, फाळणीसह स्वातंत्र्य मिळालं. बघा, माउंट बॅटन योजनेच्या आधारावरच काय झालं, भारताला फाळणीसह म्हणजे पाकिस्तान पण निर्माण झाला, भारत पण निर्माण झाला आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं माउंट बॅटन योजनेच्या तरतुदींच्या आधारे. तर बघा, माउंट बॅटन योजना कशा संदर्भात होती, तर भारताला स्वातंत्र्य कसं द्यायचं या संदर्भात विचार करणारी योजना होती. मग भारताला स्वातंत्र्य देताना मुद्दा काय होता की मुस्लिम लीगची तर मागणी होती स्वतंत्र पाकिस्तानची, म्हणजे मुस्लिमांचं राष्ट्र बनवायचं, त्याला पाकिस्तान नाव द्यायचं, ही मुस्लिम लीगची मागणी होती. काँग्रेसची मागणी होती एक संघ भारताची. असे वाद होते. मग याच्यावर तोडगा काढण्यासाठी माउंट बॅटन योजनेत काय ठरवण्यात आलं की वेगवेगळ्या प्रांतांमध्ये, त्यावेळेच्या भारतात वेगवेगळे 11 प्रांत होते, त्या 11 प्रांतांमधल्या लोकांचं सार्वमत घ्यायचं किंवा तिथल्या कायदे मंडळाचा विचार घ्यायचा. असं करून काय करायचं की कोणत्या प्रांताला पाकिस्तानमध्ये जायचं आहे, कोणत्या प्रांताला भारतात जायचं आहे याचा विचार करायचा. हे सांगणारा हे माउंट बॅटन योजना होती किंवा माउंट बॅटन प्लॅन होता. तर या प्लॅनमध्ये काय काय तरतुदी होत्या हे आपण बघूया. पहिली तरतूद होती ती म्हणजे वायव्य सरहद प्रांत बलुचिस्तान आणि आसाम. बघा, वायव्य सरहद प्रांत बलुचिस्तान आणि आसाम मधील, आसाममधील पण काय, तर हा सिल्लेट नावाचा जिल्हा, आसाममधील पण कोणता जिल्हा, सिल्लेट नावाचा जिल्हा. या ठिकाणी काय घ्यायचं, सार्वमत घ्यायचं. या ठिकाणी सार्वमत घेण्यात येईल. बघा, या 3 ठिकाणी वायव्य सरहद प्रांत, बलुचिस्तान आणि आसाममधील सिल्लेट जिल्हा या ठिकाणी काय करण्यात येईल, सार्वमत घेण्यात येईल. सार्वमत म्हणजे काय, तर संपूर्ण जनतेचं मतदान घेण्यात येईल की तुम्हाला भारतात राहायचं आहे का पाकिस्तानमध्ये राहायचं आहे, ते सार्वमत घेण्यात येईल. सिंध प्रांताच्या काय करता, सिंध प्रांत जो होता त्याच्या विलिनीकरणाबाबत तेथे कोण निर्णय घेईल, तिथली जी विधिमंडळ होतं, विधिमंडळ म्हणजेच कायदे मंडळ जे होतं ते निर्णय घेणार होतं. सिंध प्रांताच्या बाबतीत कोण निर्णय घेणार होतं, तर तिथलं विधिमंडळ किंवा कायदे मंडळ. पण सिंध प्रांतातील जे विधिमंडळ होतं ते मुस्लिम लीगच्या ताब्यात होतं, त्यामुळे सिंध प्रांत हा पाकिस्तानमध्येच गेला. तर हे वरचे जे 3 प्रांत आहेत, वायव्य सरहद प्रांत, बलुचिस्तान, आसाम, आसाममधील सिल्लेट, यामध्ये काय होणार होतं, सार्वमत होणार होतं, जनतेचा कौल घ्यायला जाणार होता मतदानाच्या द्वारे. तर सिंध प्रांतात मात्र काय होणार होतं, तेथील विधिमंडळ निर्णय घेणार होतं. आणि जे संस्थानिक आहेत, संस्थानिकांना राज्यात सामील होण्याचे किंवा स्वतंत्र राहण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. संस्थानिक म्हणजे जे भारत स्वतंत्र होताना भारतात अनेक छोटी छोटी राज्ये होती. उदाहरणार्थ सातारचं संस्थान होतं, कोल्हापूरचं संस्थान होतं, औंधचं संस्थान होतं सातारा जिल्ह्यात, किंवा सांगलीचं पण संस्थान होतं, फलटणचं संस्थान होतं. अशा अनेक संस्थानं होती. अशी जवळजवळ 562 संस्थानं संपूर्ण भारतात होती. त्यामध्ये काश्मीरचं संस्थान होतं, हैदराबादचं संस्थान होतं, अशा अनेक संस्थान होती. तर त्या संस्थानांना काय केलं, या माउंट बॅटन योजनेनुसार काय करण्यात आलं, तर त्या संस्थानांना जर वाटलं तर ते भारतात सहभागी होतील किंवा त्यांचा स्वतंत्र देश सुद्धा बनवतील, असा अधिकार ह्या माउंट बॅटन योजनेनुसार देण्यात आला. आता बघा, आता इथं मी तुम्हाला काय सांगितलं, एवढ्या प्रांतांच्या विषयी सांगितलं. वायव्य सरहद प्रांत, बलुचिस्तान, आसाममधील सिल्लेट जिल्हा, सिंध प्रांत किंवा संस्थानिक यांच्याविषयी. आणि इतर जे राहिलेले प्रांत होते ते इतर राहिलेले प्रांतही भारतातच राहणार होते. मुंबई प्रांत असेल,
मद्रास प्रांत असेल, मध्य प्रांत असेल, UP असेल, हे सगळे प्रांत भारतातच राहणार होते. त्यामुळे तिथं काय कोणती एवढी कारवाई करण्यात आली नाही. पण ह्या प्रांतांमध्ये मात्र सार्वमत घेतलं किंवा विधिमंडळाचा निर्णय तिथं मान्य करण्यात आला. आता बघा पुढं, तर लगेच 4 जून 1947ला 4 जून 1947ला माउंटबॅटन योजनेनुसारच माउंटबॅटन यांची घोषणा. म्हणजे माउंटबॅटन योजना कधी जाहीर झाली? 3 जूनला, 3 जून 1947ला. आणि लगेच दुसऱ्या दिवशी या माउंटबॅटन यांनी घोषणा केली. ती घोषणा केली कशाच्या आधारे? तर माउंटबॅटन योजनेनुसारच त्यांनी घोषणा केली. माउंटबॅटन योजनेनुसारच त्यांनी घोषणा केली की माउंटबॅटन यांनी काय घोषणा केली की 15 ऑगस्ट 1947 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत ब्रिटिश सरकारमार्फत सत्तेचे हस्तांतर केले जाईल. बघा, माउंटबॅटन योजनेनुसारच माउंटबॅटन यांनी 4 जून 1947ला घोषणा केली की 15 ऑगस्ट 1947 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत ब्रिटिश सरकारमार्फत सत्तेचे हस्तांतरण केले जाईल. तर या माउंटबॅटन योजनेस कशी स्वीकृती मिळाली बघा. आता माउंटबॅटन योजनेस तशी सगळ्यांनीच स्वीकृती दिली, पण ती कशी दिली याचं थोडं मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो. मुस्लिम लीगनं ही स्वीकृती दिली जल्लोषात. मुस्लिम लीगनं माउंटबॅटन योजनेला स्वीकृती कशी अगदी जल्लोषात दिली. कशामुळे जल्लोषात दिली? तर जल्लोषात का दिली? तर मुस्लिम लीगच्या लक्षात आलं की पाठीमागल्या स्लाइडमध्ये आपण जाऊया. तर ह्यातले ज्या प्रांतांमध्ये सार्वमत घ्यायचं होतं, वायव्य सरहद प्रांत असेल, बलुचिस्तान असेल किंवा आसाममध्ये सिलेट जिल्हा असेल किंवा सिंध प्रांत, या बाबतीत काय होणार होतं की मुस्लिम लीगच्या म्हणण्याप्रमाणे हे प्रांत काय करणार होते, आम्हाला स्वतंत्र पाकिस्तान पाहिजे अशी मागणी करून पाकिस्तानमध्ये सहभाग होणार होते. म्हणजेच माउंटबॅटन योजनेनुसार पाकिस्तानची निर्मिती होईल हे लक्षात आल्यानंतर मुस्लिम लीगनं काय केलं, माउंटबॅटन योजना ती अगदी जल्लोषात स्वीकारली. कारण मुस्लिम लीगला लक्षात आलं की या योजनेनुसार काय होणार आहे, आपल्या पाकिस्तानची निर्मिती होणार आहे. तेव्हा मुस्लिम लीगनं ही योजना अगदी जल्लोषात स्वीकारली. पण काँग्रेसनं ही स्वीकारली कशी? नाईलाजाने आणि दडपणाखाली. काँग्रेसनं नाईलाजाने आणि दडपणाखाली. तर काँग्रेसनं नाईलाजानं का स्वीकारली? तर बघा, काँग्रेसला एकसंध भारत पाहिजे होता. भारताचे तुकडे नको होते, पाकिस्तान नको होता. पाकिस्तान, बांगलादेश, भारत हा एकच देश काँग्रेसला पाहिजे होता. पण तो त्यांना नाईलाजाने द्यावा लागला. आणि दडपणाखाली म्हणजे काय? तर मुस्लिम लीगनं काय केलं होतं, भारतामध्ये हिंसेला सुरुवात केली होती. माणसांच्या कापाकापीला सुरुवात केली होती. हिंदूंच्या कापाकापीला, कत्तलीला सुरुवात केली होती पाकिस्तानच्या मागणीसाठी. मग ही मुस्लिम लीगमुळं भारतामध्ये काय झालं होतं, तर कतलेआम होत होता, हिंसा वाढली होती, हिंसक वातावरण झालं होतं. त्यामुळं असे हिंसा जास्त होऊ नये म्हणून नाईलाजाने दडपणाखाली काँग्रेसनं काय केलं, माउंटबॅटन योजनेला मान्यता दिली. पण माउंटबॅटन योजनेनुसार भारताची फाळणी काँग्रेसला मान्य नव्हती, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर शिखांनी या योजनेला कशी अगदी नाराजीनं संमती दिली. शिखांनी ही योजना कशी स्वीकृत केली? तर नाराजीनं. शिखांनी नाराजीनं का? तर शिखांना त्यावेळेस लक्षातच आला नाही मुद्दा की शिखांना असं वाटत होतं की पंजाबमध्ये जर सार्वमत घेतलं तर पंजाबमध्ये काय आहे, मुस्लिमांची संख्या जादा होती. मुस्लिमांची लोकसंख्या सर्वात जादा होती. 2 नंबर संख्या होती शिखांची. त्या आधारे त्यांना वाटायचं की आपल्याला मुस्लिमांबरोबर पाकिस्तानमध्ये जावं लागेल पंजाबला. त्यामुळे त्यांनी काय केलं, नाराजीनं शिखांनी याला संमती दिली. आता बघा, ही जी माउंटबॅटन योजना आहे त्यानुसार काय झाली, भारताची फाळणी करायचं ठरलं. माउंटबॅटन योजनेनुसारच पुढं भारताची फाळणी करायचं ठरलं. मग भारताची फाळणी करायचं ठरल्यानंतर मग भारत आणि पाकिस्तानची सीमा आखली पाहिजे, बाउंड्री आहे ती आखली पाहिजे. तेच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बाउंड्री आखण्यासाठी, सीमा आखण्यासाठी 2 सीमा आयोगांची नेमणूक करण्यात आली. भारत व पाकिस्तानमधील सीमा निर्धारित करण्यासाठी 2 सीमा आयोग स्थापन करण्यात आले. तर 2 सीमा आयोग कोणते? एक तर पंजाब सीमा आयोग आणि दुसरा बंगाल सीमा आयोग. तर पंजाब सीमा आयोग आणि बंगाल सीमा आयोग हे 2 सीमा आयोग स्थापन करण्यात आले. तर पंजाब सीमा आयोग म्हणजे कुठं? तर सध्याचा भारत आणि पाकिस्तान यांच्या बाउंड्रीवरची जी बाउंड्री लाईन आहे ती आखण्यासाठी पंजाब सीमा आयोग, भारत आणि पाकिस्तान. आणि बंगाल सीमा आयोग कुठं? तर सध्याचा भारत आणि बांगलादेश यांच्यामधली सीमा आखण्यासाठी बंगाल सीमा आयोग. असे 2 सीमा आयोग स्थापन करण्यात आले. आणि हे जे दोन्ही आयोग होते सीमा आयोग, त्या दोन्ही आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
सर सायरन रॅडक्लिफ. रॅडक्लिफ हे कोण होते? ह्या आयोगाचे अध्यक्ष होते. रॅडक्लिफ हे काय होते? ह्या सीमा आयोगाचे अध्यक्ष होते. त्यामुळं मुद्दा लक्षात घ्या, पंजाब सीमा आयोग आणि बंगाल सीमा आयोग दोन्ही आयोगाचे अध्यक्ष कोणते? रॅडक्लिफ होते. त्यामुळं भारत आणि पाकिस्तान मधली यांची यांच्यामधली जी सीमारेषा आहे त्याला काय म्हणतात? रॅडक्लिफ लाईन म्हणतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधली सीमारेषा आहे त्याला काय म्हणतात? रॅडक्लिफ लाईन. तसेच भारत आणि बांगलादेश यांच्यामधली पण सीमारेषा आहे त्याला पण काय म्हणतात? रॅडक्लिफ लाईनच म्हणतात. त्याला पण काय म्हणतात? रॅडक्लिफ लाईनच म्हणतात. हे तर लक्षात घेणं गरजेचं आहे. तसंच या माउंट बॅटन योजनेनुसार काय ठरलं तर भारताची फाळणी करायची ठरलं. मग या फाळणी करताना फाळणी संदर्भातल्या कारवाई करण्यासाठी फाळणी परिषदेची स्थापना करण्यात आली. भारत पाकिस्तान यांची फाळणी करताना ज्या काही कार्यवाही कराव्या लागतात त्यासाठी फाळणी परिषदेची स्थापना करण्यात आली. आणि या फाळणी परिषदेचे अध्यक्ष होते कोण? लॉर्ड माउंटबॅटन. फाळणी परिषदेचे अध्यक्ष होते लॉर्ड माउंटबॅटन. आणि याचं काम काय होतं तर फाळणीविषयक कामाची पूर्तता करणे. फाळणीविषयक कामाची पूर्तता करणे म्हणजे काय तर फाळणी करताना काय करणं गरजेचं होतं तर दोन देशांमधील पैशांचं वाटप पण करणं गरजेचं होतं. दोन देशांमधील पैशांचं वाटप करणं गरजेचं होतं. त्याचबरोबर दोन देशांमध्ये डॉक्युमेंटची पण वाटप करणं गरजेचं होतं. विविध डॉक्युमेंटची वाटप करणं गरजेचं होतं. तर त्याची अशा काही कामं होती त्यांची पूर्तता करण्यासाठी फाळणी परिषद स्थापन झालेली होती. मग बघा माउंटबॅटन योजना जी होती तर माउंटबॅटन योजनेच्या आधारेच काय झालं भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 झाला. कारण भारताला स्वातंत्र्य द्यायचं म्हटलं तर त्याचा कायदा करणं गरजेचं होतं. तो कायदा करणं कुठं गरजेचं होतं? ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये. ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये कायदा करणं गरजेचं होतं. तर 1947 मध्ये ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये कायदा झाला. तो कोणता कायदा झाला? भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाला. आणि हा कायदा कशाच्या आधारे झाला तर माउंट बॅटन योजनेच्या आधारे. माउंट बॅटन योजनेच्या आधारेच भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 पारित केला गेला. तर हा भारतीय स्वातंत्र्याचा जो कायदा आहे तो ब्रिटनच्या राजसत्तेनं त्याला कधी मान्यता दिली तर 18 जुलै 1947ला. बघा ब्रिटनची राज्यसत्ता म्हणजे ब्रिटनचा राजा किंवा राणी. तर 18 जुलै 1947ला ब्रिटनच्या राजसत्तेची कायद्याला संमती मिळाली. ह्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याला संमती मिळाली. आता भारताला स्वातंत्र्य देणाऱ्या या कायद्याचे विधेयक ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये कोणी मांडलं तर भारत मंत्री त्यावेळेचे भारत मंत्री होते लॉर्ड लिस्टोवेल. लॉर्ड लिस्टोवेल यांनी काय केलं तर भारताला स्वातंत्र्य देणारा जो हा कायदा आहे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा याचं विधेयक ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये मांडलं. ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये मांडलं. पुढे लक्ष द्या. तर आता या भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आहे त्यामधलेच काय अजून मुद्दे आपण पुढे बघतोय. तर या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यात महत्त्वाच्या तरतुदी काय होत्या? भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार काय ठरलं तर 15 ऑगस्ट 1947 या दिवशी काय करण्यात येईल भारत आणि पाकिस्तानी राष्ट्र तर स्थापन होतील. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी काय काय होईल हे या कायद्यात सांगण्यात आलं. बघा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 नुसारच भारताला स्वातंत्र्य देण्याची तारीख ठरली 15 ऑगस्ट. तर 15 ऑगस्ट पासून काय काय बदल होतील भारताच्या संदर्भात ते सांगण्यात आलं. तर तेच बदल आपण बघणार आहोत. ते 4 बदल आहेत. तर त्या 4 बदल म्हणजे 4 तरतुदी आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी काय काय होईल असं कायद्यात सांगितलं होतं. तर पहिली तरतूद आहे भारत व पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्रीय अस्तित्वात येतील. ही 2 स्वतंत्र काय राष्ट्रीय अस्तित्वात येतील हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्रीय अस्तित्वात येतील. त्यानंतर मग स्वतंत्र राष्ट्रीय अस्तित्वात येतील. मग यावेळेसच काय केलं जाईल की सत्तेचं हस्तांतरण केलं जाईल. सत्तेचं हस्तांतरण केलं जाईल म्हणजे काय ब्रिटिशांकडून सत्ता भारतीयांच्याकडे हस्तांतरित केली जाईल. मग या हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून काय केलं जाईल बघा तर सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून काय केलं जाईल इंग्लंडच्या राजाचा भारत सम्राट म्हणजे एम्परर ऑफ इंडिया हा किताब संपुष्टात येईल. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी भारताचा सम्राट कोण होता इंग्लंडचा राजा. इंग्लंडचा राजा हाच भारताचा सम्राट होता. तर 15 ऑगस्ट 1947 रोजीच काय झालं तर सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून इंग्लंडच्या राजाचा भारत सम्राट
म्हणजेच एम्परर ऑफ इंडिया हा किताब संपुष्टात आणला. त्याचबरोबर या कायद्यानुसारच काय केलं तर 15 ऑगस्ट 1947 पासून काय होणार होतं, संस्थानिकांवरील ब्रिटिश सम्राटाची जी परमसत्ता होती म्हणजे पॅरामाउंटची होती ती पण संपुष्टात येणार होती. बघा 15 ऑगस्ट 1947लाच संस्थानिकांवरील ब्रिटिश सम्राटाची जी परमसत्ता होती म्हणजे पॅरामाउंटची होती ती सुद्धा संपुष्टात येणार होती. त्यानंतर या दिवशीच काय होणार होतं तर भारत मंत्री हे पद समाप्त होणार होतं. भारत मंत्री हे पद कशासाठी होतं तर भारतासंदर्भात निर्णय घेण्यासाठी इंग्लंडच्या मंत्रिमंडळातला तो एक मंत्री असायचा. आणि तो भारतासंदर्भात तिथं निर्णय घ्यायचा. तर भारत मंत्री हे पद पण 15 ऑगस्ट 1947लाच रद्द करण्यात आले. आता बघा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होता ना त्या विधेयकाचं वाचन ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये जे सुरू होतं त्या वाचनावेळी ब्रिटनचे जे पंतप्रधान होते क्लेमेंट ॲटली यांचं वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित होताना या विधेयकाच्या वाचनावेळी क्लेमेंट ॲटली जे इंग्लंडचे पंतप्रधान होते त्यांचं वक्तव्य महत्त्वाचं आहे. ती म्हणजे काय तर ही एक लांब साखळीची शेवटची कडी आहे. हे वाक्य परीक्षेला येऊ शकतं. ही एक लांब साखळीची शेवटची कडी आहे असं वक्तव्य क्लेमेंट ॲटली यांनी कोणत्या कायद्यासंदर्भात केलं तर भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यासंदर्भात केलं. की हे विधान कोणी केलं तर ते क्लेमेंट ॲटली यांनी केलं. असा कसाही प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर ह्या विधेयकाला ब्रिटनच्या पार्लमेंटनं या कायद्याचं वर्णन कसं केलंय बघा. ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये हा जो कायदा झाला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाला त्याचं वर्णन काय करण्यात आलं तर ब्रिटिश पार्लमेंटने पारित केलेला सर्वात उदात्त व सर्वोत्तम कायदा. बघा ब्रिटिश पार्लमेंटने पारित केलेला सर्वात उदात्त व सर्वोत्तम कायदा असं ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये या कायद्याचं वर्णन करण्यात आलं. कारण भारतासाठी सगळ्यात महत्त्वाचा ब्रिटिशांनी केलेला कायदा कोणता आहे तर हाच भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. तर या कायद्यालाच ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये पण काय म्हटलं गेलं तर ब्रिटिश पार्लमेंटने पारित केलेला सर्वात उदात्त व सर्वोत्तम कायदा असं याचं वर्णन केलं गेलं. आता भारत स्वतंत्र झाला या 2 स्लाइडमध्ये आपण ही माहिती बघणार आहोत. तर बघा भारत स्वतंत्र कधी झाला 14 ऑगस्टच्या रात्री 12 नंतर. 14 ऑगस्टच्या रात्रीच्या 12 नंतर भारत स्वतंत्र झालाय. त्या 14 ऑगस्टला काय झालं आपण बघूया. तर 14 ऑगस्टलाच काय झालं उशिरा संविधान सभेची बैठक संसद भवनात सुरू झाली. 14 ऑगस्टलाच रात्रीच्या वेळेस काय झालं संविधान सभेची बैठक संसद भवनात सुरू झाली. त्यावेळेचं जे संसद भवन होतं जुनं जे संसद भवन होतं त्याला सध्या काय म्हणतात संविधान भवन. जुनं जे संसद भवन होतं त्याला आता काय म्हणतात संविधान भवन असं त्याला आता नाव दिलेलं आहे. जुनं जे संसद भवन होतं त्याला आता नाव काय दिलेलं आहे संविधान भवन. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर सध्याच्या संविधान भवनात म्हणजे पूर्वीच्या संसद भवनातच काय झालं तर संविधान सभेची बैठक सुरू झाली. आणि या ठिकाणीच रात्री 12 वाजता रात्री 12 नंतर 12 वाजता बरोबर नेहरूंनी एक भाषण केलं. ते भाषण खूप गाजलं आणि ते भाषण म्हणजे काय ट्रिस्ट विथ डेस्टिनी नावाचं जगप्रसिद्ध असं भाषण पंडित नेहरूंनी केलं या दिवशी. कधी 14 ऑगस्ट 1947 रात्री 12 म्हणजे 15 ऑगस्ट सुरू झाला होता समजा. पण ते भाषण कुठं केलं असा पाठीमागं प्रश्न आला होता कौन बनेगा करोडपतीला प्रश्न आला होता की पंडित नेहरूंनी ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे भाषण कुठे केले तर ते कुठं केलं संसद भवनात. त्यावेळच्या म्हणजे संसद भवन म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला पार्लमेंट हाऊस. आणि सध्या त्याचं नाव आहे काय संविधान सदन म्हणजे कॉन्स्टिट्यूशन हाऊस असं सध्या त्याचं नाव आहे. तिथं त्यांनी ते भाषण केलं. अनेकांना वाटतं की हे जे भाषण आहे ते त्यांनी लाल किल्ल्यावर केलं. पण लाल किल्ल्यावर त्यांनी काय केलं भारतीय स्वातंत्र्याचा ध्वज फडकवला. पण स्वातंत्र्य मिळतानाच त्यांनी भाषण मात्र कुठे केलं संसद भवनात त्यावेळच्या संसद भवनात केलं. आणि पंडित नेहरूंचं भाषण सुरू असतानाच काय होतं तर बाहेर पाऊस पडत होता. आणि बाहेर पाऊस पडणं हे काय मानलं गेलं शुभचिंतक मानलं गेलं. बाहेर पाऊस पडत होता हे शुभचिंतक मानलं गेलं.
आता 15 ऑगस्ट 1947ला काय झाला बघूया. 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य तर मिळालंच. तर 15 ऑगस्ट 1947ला पहिल्यांदा काय केलं गेलं तर लॉर्ड माउंटबॅटन यांनाच काय केलं गेलं, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, बघा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमण्यात आले. बघा 15 ऑगस्ट 1947ला लॉर्ड माउंटबॅटन यांना भारताचे काय पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमण्यात आलं. आणि लॉर्ड माउंटबॅटन यांनीच काय केलं, 15 ऑगस्टला पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाला शपथ दिली. बघा लॉर्ड माउंटबॅटन यांनी शपथ दिली बरं का. लॉर्ड माउंटबॅटन यांनीच काय केली, पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाला शपथ दिली आणि पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंना शपथ दिली. लॉर्ड माउंटबॅटन यांनीच काय केलं, पंडित नेहरूंनाच पंतप्रधान म्हणून शपथ दिली. त्यानंतर 15 ऑगस्टलाच काय करण्यात आलं तर दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ब्रिटिशांचा युनियन जॅक नावाचा झेंडा होता. ब्रिटिशांचा झेंडा कोणता होता, युनियन जॅक नावाचा झेंडा होता, तो उतरवला गेला. 15 ऑगस्टलाच दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून ब्रिटिशांचा युनियन जॅक हा झेंडा उतरवला गेला आणि तिथं भारताचा तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. भारताचा कोणता तिरंगा ध्वज तिथं फडकवण्यात आला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर. आणि 15 ऑगस्ट या दिवशीच आपल्या महाराष्ट्रात सुद्धा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला. आणि महाराष्ट्रातला सर्वात महत्त्वाचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला तो मुंबईत नाही, तर तेच तो पार पडला पुण्यात. कारण महाराष्ट्र इंग्रजांनी ताब्यात घेतला तो कसा, पुणे ताब्यात घेतले. पुण्यातला शनिवार वाडा ताब्यात घेतला आणि महाराष्ट्र इंग्रजांच्या ताब्यात गेला. कारण मुंबई आधीपासूनच इंग्रजांच्या ताब्यात होती. तर त्यामुळं महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्वातंत्र्याचा कार्यक्रम 15 ऑगस्ट 1947ला पार पडला तो पुण्यात आणि शनिवार वाड्यावर. आणि शनिवार वाड्यावर त्यावेळेस झेंडा फडकवण्याचं काम हे केलं कोणी, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ते काम केलं. त्यानंतर बघा तर 15 ऑगस्ट या दिवशीच काय झालं, या दिवशी महात्मा गांधी ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीचं आयुष्य दिलं ते मात्र कोलकाता शहरात होते. त्यांनी त्याच्या आधी 15 ऑगस्टच्या आधीच काय केलं होतं, नुआखली या भागातल्या काही हिंदू मुस्लिम दंगली होत्या त्या मिटवलेल्या होत्या आणि ते कोलकाता शहरात आलेले होते. तर 15 ऑगस्ट या दिवशी महात्मा गांधी कलकत्ता शहरात होते. आणि स्वातंत्र्याचा हा जो दिवस आहे तो गांधीजींनी प्रार्थना, उपवास आणि सूत कातण्यात घालवला. स्वातंत्र्याचा दिवस महात्मा गांधींनी कसा घालवला, प्रार्थना, उपवास आणि सूत कातण्यात घालवला. आता बघा भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला. तर भारताला स्वातंत्र्य मिळते वेळेस भारताचे कोण कोण पदाधिकारी कोण कोण होते वेगवेगळे ते माहिती घेणं गरजेचं आहे. तर भारताला स्वातंत्र्य मिळते वेळी भारताचा व्हाईसरॉय होता लॉर्ड लुई माउंटबॅटन. लॉर्ड लुई माउंटबॅटन हे भारताचे व्हाईसरॉय होते. आणि 15 ऑगस्टला काय ते झाले, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले. इथं व्हाईसरॉय होते भारताला स्वातंत्र्य मिळते वेळी म्हणजे 14 ऑगस्ट पर्यंत. 15 ऑगस्टला पण ते सुरुवातीला काय होते, व्हाईसरॉयच होते. 15 ऑगस्टला नंतर त्यांना गव्हर्नर जनरल म्हणून काय केले, शपथ देण्यात आली. तर ते काय झाले, पहिले भारताला स्वातंत्र्य मिळताना भारताचे व्हाईसरॉय कोण होते, लॉर्ड लुई माउंटबॅटन. भारत मंत्री कोण होते बघा, भारत मंत्री होते लॉर्ड लिस्टोवेल. भारत मंत्री होते लॉर्ड लिस्टोवेल. म्हणजे भारताचे शेवटचे भारत मंत्री कोण आहेत, लॉर्ड लिस्टोवेल. लॉर्ड लिस्टोवेल. त्यावेळेस इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते तर क्लेमेंट ॲटली. क्लेमेंट ॲटली हेच भारताला स्वातंत्र्य मिळते वेळी पंतप्रधान होते. इंग्लंडचा राजा कोण होता बघा, इंग्लंडचा राजा होता जॉर्ज 6वा. इंग्लंडचा राजा कोण होता, जॉर्ज 6वा. भारताला स्वातंत्र्य मिळते वेळी इंग्लंडचा राजा होता जॉर्ज 6वा. त्यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष, काँग्रेस हा त्यावेळेचा सर्वात मोठा पक्ष होता ज्याने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तर त्यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष होते कोण, जे.बी. कृपलानी. जे.बी. कृपलानी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. आणि मुस्लिम लीगचे अध्यक्ष होते बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. मुस्लिम लीगचे अध्यक्ष होते बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. तर अशा पद्धतीने मित्रांनो स्वातंत्र्य चळवळीतील शेवटचं पर्व आपण बघितलं की भारताला स्वातंत्र्य मिळाले, भारताला कसे कसे स्वातंत्र्य मिळाले. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.